आणि महाराष्ट्रातील भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी बातमी आली आहे। भाजप नेत्यांकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत 3 सर्वे करण्यात आले। डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट हा समाधानकारक नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे आणि कामाचा स्ट्राईक रेट चांगला नसणाऱ्या खासदारांचा पत्ता कट होणार का अशी चर्चा त्यामुळे भाजप गोटात सुरू झाली आहे। दरम्यान तिकीट का कापलं जाऊ शकतं आपण पाहतोय। भाजपचे डझनभर विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार यावेळी करण्यात आला। काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी देखील या सर्वेतून समोर आली आहे। निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं देखील या सर्वेतून सांगण्यात आलंय। इतकंच नाही तर 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटांबाबत आक्षेप देखील घेतला जातोय। तर कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्यात जाण्याची शक्यता आहे आपण पाहतो आहोत। बीडचा खासदार प्रीतम मुंडे, त्याचबरोबर धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, सोलापूर सिद्धेश्वर स्वामी। इतकंच नाही तर सांगलीचे संजय काका पाटील, लातूरचे सुधाकर शृंगारे, जळगावचे उन्मेष पाटील, उत्तर मुंबई लोकसभेचे गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबईच्या पूनम महाजन, त्याचबरोबर नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर, अहमदनगरचे सुजय विखे पाटील, वर्ध्याचे रामदास तडस आणि रावेरच्या रक्षा खडसे यांच्या जागांसंदर्भात आता भाजपमध्ये हळुवारपणे चर्चा सुरू आहे।